बालकेंबरोबरची युती होणार. चर्चा चालू आहेत, चर्चा चालू आहेत. पालकमंत्र्यांकडून कुठेतरी दबाव आणण्याचा प्रयत्न असं तुम्हाला कोणी सांगितलंय त्याची जरा मला माहिती द्या. असा आरोप केला की पालकमंत्री दबाव टाकून नाही, त्यांना कोणीतरी चुकीची माहिती दिली होती, त्यामुळे मी त्यांना देखील सांगितलं. तसं काय नाही, कारण मोठ्या एवढ्या निवडणुकीमध्ये एवढे मोठे नेते एवढ्या खालच्या लेवलवर येत नसतात. ते कारण नसताना त्या ठिकाणी वातावरण तयार करून स्वतःला काहीतरी हे करण्याचा प्रयत्न काही लोक करतायत, परंतु तो गैरसमज आहे. नगरपालिकेला तुम्ही ऐन टायमाला माघारी घेतली, तो दबावच होता बोललं जातं, मग ती खोटे होते. सगळ्यात महत्त्वाचं बघा, आम्ही त्यावेळेस युती करत होतो, आघाडी आमची त्यांची चालली होती, आणि मग एकत्र लढायचं ठरल्यानंतर मग काही वाटाघाटी चर्चा झाल्या नाहीत. म्हणून त्या ठिकाणी आम्ही विचार केला की ह्याचा फायदा दुसऱ्याला होऊ नये. मग आज माझ्यासोबत आलेल्या काही उमेदवाराला त्या ठिकाणी थांबणं शक्य नव्हतं, म्हणून त्यांच्यासाठी मला ती काही उमेदवारासाठी लढावं लागलं. आणि मी जर त्या ठिकाणी पूर्ण यांची आघाडी ही केली असती तर काय रिझल्ट आला असता तुम्हाला माहिती आहे. विधानसभेला घड्याळाला विरोध होता, आता घड्याळ हातात. नाही, विधानसभेला जर बघितलं असेल तर वेगवेगळ्या पक्षावर वेगवेगळे लढले होते. आता जे त्या ठिकाणी ह्या पक्षात होते, तिकडून होते, ते आता कुठं चाललेत. ह्याच्यात बघा, पक्ष माझ्या दृष्टीनं हे एक पार्टी म्हणजे विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या रिलेटेड पार्टी आणि त्याच्या विरुद्धची पार्टी ही त्या ठिकाणी या पंढरपूर तालुक्यामध्ये आत्तापर्यंत चालत आलं आहे. आणि मग प्रस्थापित 40 वर्षाची त्या ठिकाणी सत्ता जर बाजूला काढायची असेल तर त्या ठिकाणी एकसंघ, काही दिवसापूर्वी आपण जी नारा देतो तो विठ्ठल परिवार एक आला पाहिजे का, तर त्या स्वतः स्वार्थ होता. आता काय माहिती आहे का, सगळं सोडून नको त्याकडे नको तर जात असतील आणि ज्याच्यासाठी आयुष्यभर लढली त्यांच्या जर वळचणीला जाऊन बसत असतील तर यांचा विचार कसला. मग ज्या लोकांनी शरदचंद्र पवार साहेबाचा पुरोगामी विचार त्या ठिकाणी जपला होता, मग यांची काय पायमळणी केली जाते आहे का. आणि मग मला जिल्हा परिषद सदस्य झालं पाहिजे, मला काहीतरी मिळालं पाहिजे, ह्याच्यासाठी त्या ठिकाणी सगळ्या ॲडजस्टमेंट करतात.